हिंगोलीत ठाकरे सेनेची आढावा बैठक। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरे शिवसेना आक्रमक। 16 जूनला मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर्स मोर्चा। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। यावेळी अंबादास दानवे आणि सरकारने कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। सरकारने फसवी कर्जमाफी केल्याच्या विरोधात मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 16 जूनला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येकी जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या नकोवाटी शर्ती आम्हाला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी या स्लोगन खाली मराठवाड्यामध्ये सरकार विरोधात ट्रॅक्टर मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हिंगोलीमध्ये दिली आहे। बिलकुल, मी आत्ताच घोषणा केली पहिल्यांदाच इथे मराठवाड्यामध्ये परवाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये आणि संभाजीनगरात विभागीय आयुक्तालयात ट्रॅक्टर रॅली, नको अटी नको शर्ती आम्हाला हवी, संपूर्ण कर्जमुक्ती, अशा पद्धतीचं टॅगलाईन घेऊन आम्ही आंदोलन करतोय। ही ट्रॅक्टर रॅली असणार आहे, कारण निदर्शने केली, आम्ही रास्ता रोको केला। आता एक शेतकऱ्यांच्या श्रमाचं प्रतीक असलेलं ट्रॅक्टर हे घेऊन आम्ही आंदोलन करतोय। मराठवाड्यापुरतं मर्यादित राहणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे, पण मी मराठवाड्याची घोषणा मी केलेली आहे परवाच्या दिवशी। विदर्भातील सुद्धा काही दिवस काही ठिकाणी उद्या होणार आहे, काही ठिकाणी परवा होईल। मराठवाड्यात परवा एकाच वेळेस हे आंदोलन होईल। आज मातोश्रीवर खासदारांची बैठक आहे, अनेक खासदार याला ऑनलाईन उपस्थित राहणार बैठकीला। कोण? आज मातोश्रीवर संपूर्ण खासदारांची बैठक आहे, नागेश पाटील आष्टीकर ऑनलाईन उपस्थित राहणार बैठकीला।